अजून एक सध्याचा एक प्रॉब्लेम असा आहे किंवा सारखी लोकांना इन्फेक्शन्स होतात, सारखी व्हायरल इन्फेक्शन होत असतं, ज्याला त्याला होत असतात इन्फेक्शन्स. इम्युनिटी एस्पेशली कोविडनंतर कमी झाली आहे. तर स्पिरुलिनाचा इम्युनिटीवर किंवा रोगप्रतिकारक शक्तीवर काय परिणाम होतो? स्पिरुलिनामध्ये मुळात हे जे अमायनो ॲसिड्स आहेत, इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे मुळात शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. तर इम्युनिटी वाढवायची असेल तर राईट अमाऊंटमध्ये ते इसेन्शियल अमायनो ॲसिड्स जाणं गरजेचं आहे. म्हणजे स्पिरुलिना मगाशी म्हणालो की तुमची स्ट्रेंथ वाढते, स्टॅमिना वाढतो. त्याचं कारण असते की योग्य प्रमाणामध्ये ते अमायनो ॲसिड्स गेल्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी वाढायलाही मदत होते. म्हणजे आता माझ्याकडे जे काही रेग्युलर कस्टमर्स आहेत त्या बऱ्याच जणांचे म्हणजे गुगलवरती सुद्धा त्यांनी रिव्ह्यू दिलेत. विशेषतः मुंबई किंवा पुण्यासारख्या एरियामध्ये जिथे बांधकामाच्या धुळीचा लोकांना खूप त्रास होतो, त्याची जी ॲलर्जी आहे आणि त्याच्यामुळे होणारी सर्दी खोकला हे थांबण्यासाठी आणि कमी होण्यासाठी बऱ्याच जणांना स्पिरुलिनाचा फायदा झालेला आहे. तर अँटी ॲलर्जिक, अँटी ऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लेमेटरीज या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत स्पिरुलिनामध्ये आणि त्याचा इफेक्ट लगेच ॲलर्जी कमी होणं याच्यामध्ये दिसतोच. आणि मला असं वाटतं स्पिरुलिनामुळे केस किंवा स्किन आणि हेअरला पण चांगला इफेक्ट येत असेल ना, म्हणजे त्याच्यात एवढं व्हिटॅमिन सी आहे, बी कॉम्प्लेक्स आहे, तर त्याचं काही असे रिझल्ट्स आहेत का लोकांनी म्हणजे स्टडीज केलेले? येस, मला विशेषतः 30 ते 60 या वयोगटातल्या महिलांचा फीडबॅक येतो की केसगळती कमी झाली आणि केसांचं स्ट्रक्चर सुधारलं. कारण मुळात केसांच्या हेल्थसाठी लागणारे न्यूट्रिएंट्स, व्हिटॅमिन B12 असेल, झिंक हा एक फार इम्पॉर्टंट घटक आहे केसांच्या हेल्थसाठी, तो पण ह्याच्यातनं नॅचरली मिळतो. तर हेअरफॉल कमी होणं, हेअर डेन्सिटी इम्प्रूव्ह होणं आणि केसांचं स्ट्रक्चर सुधारणं ह्याच्यामध्ये स्पिरुलिनाचा खूप चांगला इफेक्ट आहे. आणि एखादा जर जिममध्ये जाऊन खूप वर्कआउट करत असेल, कारण त्यांची प्रोटीन रिक्वायरमेंट जास्त असते, तर त्यांनी 1 ग्रॅमच्या वर घेतलं तर चालतं का? हां, आता कसं आहे, WHO त्याचा 3 ग्रॅम पर डे हा सेफ डोस रेकमेंड केलेला आहे. ते 3 ग्रॅम कुठून आलं? कारण नासानी ह्याच्यावरती भरपूर संशोधन केलेलं होतं आणि नासाला असं लक्षात आलं की साधारण 1 किलो असॉर्टेड फळभाज्या खाल्ल्यानंतर जेवढं न्यूट्रिशन मिळतं किंवा एका वेळेच्या जेवणातून जेवढं न्यूट्रिशन मिळतं तेवढं 1 ग्रॅममधून मिळतं. तर कन्सिडरिंग तुमचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर म्हणजे 3 मील्स कन्सिडर करता 3 ग्रॅम हे सेफ डोस म्हणून रेकमेंड केलं आहे. पण जेव्हा मी सुरू केलं लोकांना 3 ग्रॅम द्यायला, तेव्हा असं लक्षात आलं की आपण भारतीय लोकांना पहिल्यापासूनच न्यूट्रिशन डेफिशियंट असतो. लहानपणापासून खाण्याची नाटकं असतात, ही भाजी आवडत नाही, मुलं भाज्या खात नाही. तर त्याच्यामुळे सडनली जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स आल्यामुळे काही लोकांना ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन असे साईड इफेक्ट दिसले. त्यामुळे तो 3 ग्रॅमचा डोस आता मी 1 ग्रॅमवर आणला आहे की जो साधारण एक टिपिकल बैठी लाईफस्टाईल असेल, 8 ते 10 तास बसून काम करत असाल, फारसा व्यायाम करत नसाल, तर अशा लोकांना 1 ग्रॅम पर डे हा सेफ डोस म्हणून चालतो. आणि जर तुमचं हेवी वर्कआउट असेल, म्हणजे दिवसाला कमीत कमी तुम्ही तास 1.5 तास इंटेन्स वर्कआउट करत असाल तर 2 ग्रॅमपर्यंत सुरुवातीला घेऊ शकता. आणि जे खेळाडू आहेत, विशेषतः म्हणजे पर्टिक्युलरली स्पोर्ट्समध्ये आहेत किंवा एन्ड्युरन्स स्पोर्ट्स, मॅरेथॉन, रनिंग, ट्रेकिंग जर करत असाल तर तुम्ही 3 ग्रॅमपर्यंत घेऊ शकता. आणि माझं स्पिरुलिना सध्या मी इंडियन आर्मीच्या ॲथलीट्सना सप्लिमेंट म्हणून देतो. पुण्यामध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे, तिथे त्यांची आर्मीची रोईंगची टीम आहे. तर रोईंग असा खेळ आहे की जिथे फार इंटेन्स ताकद, म्हणजे तुमच्या आर्म्समध्ये आणि याच्यात ताकद फार लागते, स्टॅमिना पण फार लागतो. तर त्या टीमला आर्मीचं तिथल्या ज्या डायटिशियन्स आहेत त्या स्पिरुलिना रेकमेंड करतात. आणि आर्मीवाले जे आहेत ते म्हटलं दिवसाला 5 ग्रॅमपर्यंत सुद्धा, कारण त्यांचा तो वर्कआउटच तेवढा इंटेन्स आहे, त्यामुळे ते तेवढा 5 ग्रॅम स्पिरुलिना डायजेस्ट करू शकतात. पण अदरवाईज नॉर्मल तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल तर 2 ग्रॅमपर्यंत घेऊ शकता. अगदीच हेवी असेल तुमचा वर्कआउट, इंटेन्स म्हणजे रेग्युलर मॅरेथॉन धावत असाल तर 3 ग्रॅमपर्यंत सुद्धा घेऊ शकता. आणि नॉर्मल लाईफस्टाईलला आम्ही फक्त सुरुवातीला 1 ग्रॅम सांगतो. पण आता ना हल्लीची तरुण मुलं जसं तुम्ही म्हणाला जंक फूड खातात, भाज्या खात नाहीत, ह्या सगळ्या आयांचा प्रॉब्लेम असतो. आणि अगदी म्हणजे 80 नंतरचे जे असतात त्यांना जात नाही जेवण.
मग कधी कधी आजारी पडलं की IV लावायला लागते. तर ह्यांनी किती घ्यावं? म्हणजे अगदी 80 नंतरच्या लोकांनी पण घेतलं तर चालेल का? आणि अगदी तरुण म्हणजे अगदी 15-16 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या मुलांना दिलं तर चालेल का? माझी स्वतःची आजी 86 वर्षाची, ती सुद्धा रोज 1 ग्रॅम स्पिरुलिना 1 ग्रॅम. घेते. आजही तिचे म्हणजे आता गुडघेदुखी बऱ्यापैकी थांबलेली आहे आणि चालते फिरते घरात सगळी कामं स्वतः करू शकते. तर वयाचं असं काही त्याला बंधन नाही आहे. अगदी सिनियर सिटिझन्स 80च्या पुढचे सुद्धा 1 ग्रॅम दिवसाचं घेऊ शकतात सेफली. आणि मुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझी एक केस स्टडी मला सांगायला आवडेल की रिलायन्स फाउंडेशनबरोबर मी गेली 3 वर्ष काम करतो आहे, जिथे रिलायन्सची CSR ॲक्टिव्हिटी म्हणून स्पिरुलिना कुपोषित मुलांना दिलं जातं. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन्सतर्फे हा प्रोग्रॅम आफ्रिकन देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राबवला जातो आहे. आफ्रिकेतल्या कुपोषित मुलांना युनायटेड नेशन्सनी स्पिरुलिना द्यायला सुरू केलं होतं. आणि मग सेम प्रोजेक्ट रिलायन्सला इथे राबवायचा होता आणि ते शोधत होते की ऑथेंटिक स्पिरुलिना कुठे मिळेल. कारण स्पिरुलिनाची तुम्ही पावडर बघितली ना, हिरवी पावडर रिसेंट, त्याच्यामध्ये भेसळ होण्याचं प्रमाण असू शकतं. तर त्यांना एक स्पिरुलिना अशा ठिकाणाहून घ्यायचं होतं की जिथे ते स्वतः त्याची शेती केली जाते. तर समहाऊ लिंक्डइनवरून आमचा कॉन्टॅक्ट झाला. त्यांची टीम आली माझ्याकडे, त्यांनी सगळी प्रोसेस बघितली, सॅम्पल चेक केलं, त्यांच्या एंडला ते घेऊन गेले. त्यांच्याकडून परत थर्ड पार्टी लॅबोरेटरीमध्ये त्याचं टेस्टिंग केलं. सगळं फायनल झाल्यानंतर रिलायन्सचा पालीच्या गणपतीच्या जवळ नागोठणे म्हणून एक जागा आहे. तर त्या नागोठणेची जी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमध्ये जी कुपोषित मुलं आहेत त्यांना स्पिरुलिना देण्याचा प्रोग्रॅम सुरू झाला होता. तर तिथे आम्ही 6 महिने ते 6 वर्ष या वयोगटातल्या कुपोषित मुलांना स्पिरुलिना देतो आहे. म्हणजे आईचं दूध सोडून मूल एकदा जेवायला लागलं की त्या वयापासून आपण त्याला सेफली स्पिरुलिना देऊ शकतो. आणि त्या प्रोजेक्टचा इम्पॅक्ट एवढा अमेझिंग होता की आम्ही सुरुवातीला एक 6 महिन्याचा पायलट करून बघू असं झालं होतं आणि 3 महिन्यातच त्याचे एवढे चांगले रिझल्ट्स दिसायला लागले. मुलांची वजनं वाढली, उंची वाढली, दंडाचा घेर वाढला. कारण कुपोषित मुलांमध्ये ते टिपिकल पोट पुढे लागलेलं असतं, दंड बारीक होतात, तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. आणि मग रिलायन्सच्या हेड ऑफिसवरून त्याची एन्क्वायरी आली की तुम्ही काय देताय मुलांना सडनली. म्हणजे एक तर तुम्ही तुमचा डेटा बरोबर देताय का, किंवा मग त्यांना तुम्ही काय मुलांना स्टेरॉइड्स वगैरे खायला घालताय की असं अचानक त्यांच्या ग्रोथमध्ये इम्प्रूव्हमेंट कशी दिसते. मग त्यांनी अजून एका थर्ड पार्टीकडून ऑडिट करवलं. ते ऑडिट झाल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पडली की नाही, हे कम्प्लिटली नॅचरल आणि व्हेजिटेरियन आहे स्पिरुलिना आणि खरोखर त्याचा एवढा चांगला इम्पॅक्ट दिसतो आहे, तर रिलायन्स इंडस्ट्रीतर्फे त्याची दखल म्हणजे राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा जो कम्प्लीट ऑल ओव्हर इंडियाचा जो ॲन्युअल रिपोर्ट बनतो त्याच्यामध्ये त्यांनी या प्रोजेक्टबद्दल आणि या प्रोडक्टबद्दल मेन्शन केलं होतं. तर म्हणजे लहान मुलांनासुद्धा हे चालतं. विशेषतः वयात येणाऱ्या किंवा वाढीच्या वयातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर खूपच चांगले इफेक्ट्स याचे दिसत आहेत. जी मुलं शाळेमध्ये स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांनाही याचा खूप चांगला इफेक्ट आहे. म्हणजे त्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा हे देत आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.